अमळनेरमध्ये महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासाठी सभा पार पडली आणि या सभेत गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटलांवर घणाघाती टीका केली आहे। उन्मेष पाटील आयते पक्षात आले, त्यांना आमदार खासदार केलं, पण त्यांना आता तिकीट नाकारल्यानं ते विरोधात बोलायला लागल्याची टीका त्यांनी केली आहे। दुसरीकडे त्यांनी राऊत आणि ठाकरेंवर देखील निशाणा साधलाय। एकदा आमदार केलं, एकदा खासदार केलं आणि ताईंसारखे तर तुमचा काही असा काही मोठा काही असा परिचय नाहीये पक्षामध्ये। मला आठवतं आमदार व्हायच्या 1 महिना आधी फक्त तुम्हाला पक्षामध्ये घेतलं, पक्षात घेतल्यावर तुम्ही आमदारकीचा आग्रह धरला। मी आजही दाव्याने सांगेन, खडसे साहेब नाथाभाऊ त्यावेळेला म्हणाले याला तिकीट देऊ नका। टोकाचा आमचा संघर्ष झाला दोघांमध्ये, याला तिकीट द्यायचं नाही। त्यांनी सूर्यवंशीचं नाव सांगितलं होतं 40 गावचं, त्यांना तिकीट द्या। मी म्हटलं तो निवडून येणार नाही, हा तरुण चांगला आहे, कार्यकर्ता आहे, फरडा वक्ता आहे, शिकलेला आहे, सुशिक्षित आहे, यालाच तिकीट द्या। आपण मलाही सांगितलं होतं की ते भाऊ तिकीट कोणालाही द्या, मी पक्षाचा प्रामाणिकपणे काम करेन। आणि तिकीट नाकारला गेल्यावर 3 दिवसामध्ये असं काय झालं की तुम्ही लगेच इतक्या शिव्याशाप द्यायला लागलेत, इतक्या पक्षाच्या विरोधामध्ये बडबड करायला लागलेत, मोदीजींवर टीका टिप्पणी करायला लागलेत, हा पक्ष कसा नालायक आहे हे सांगायला लागलेत। म्हणतात आम्ही उद्धवजींना पंतप्रधान करू, चमत्कार करून दाखवू। म्हटलं 15 जागा उभ्या केल्या, 2 लोक निवडून येतील की नाही येतील ही खात्री नाही, आणि पंतप्रधान उद्धवजी। म्हटलं हे मुंगेर लाल की हसीन सपने यांच्याबद्दल तर न बोललेलंच बरं।